तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे। तर आता दुपारची वेळ आहे बघा, आणि मी आलेले इकडं भाऊच्या घरी। आणि ह्या गोट्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेलाच आहे, ज्यावेळेस नवीन गोटा म्हणजे बांधला होता त्यावेळेस। आणि आता बरेच दिवस झालं, म्हणजे कमीत कमी 8-9 महिने झाला आता हा गोटा बांधून। तर आले इकडं तर म्हणलं एक व्हिडिओ बनवा। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते की काल रात्री 2 गाय आणले ते। तर विषय असा झाला की एक वेलेली आणली आणि एक घरी आली, म्हणजे गाडीतनं उतरवली की लगेच वेली। तर तिला 2 पिल्लं झाले, ती म्हणजे 2 कालवडी झाले ते। आणि योगायोग बघा ना, आणले की लगेच वेली आणि दोन्ही पण पिल्लं एकदम मस्त आणि तंदुरुस्त आहेत। म्हणलं तुम्हाला पण दाखवा, तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावं आणि मुक्त गोट्याचं नियोजन पण दाखवावं। म्हणलं आता बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हता ह्या गोट्याचा, तर म्हणलं आज आली इकडं तर बनवावाच व्हिडिओ। आणि मस्त अशा गाय आहेत बघा। तर पावसाने थोडीशी चिकचिक झालेली, आता 4-5 दिवस झालं पाऊस होता त्याच्यामुळं। तर चला आता जाऊया आपण गायांकडं तिकडं। आणि पलीकडं पण बघा बारक्या बारक्या कालवडी येत्या, म्हणजे लहान मोठ्या ती पण तुम्हाला दाखवती कशा वाटते ते। कारण म्हणजे कसं की मुक्त गोट्याचं नियोजन एकदम भारी आहे बरं का, मस्त दिवसभर ह्या गायांचं काही टेन्शन नाही, खाणं पिणं सगळं। तर आता त्या गायांची किमती पण सांगणार आहे मी, की आपल्याला महाग बसल्या का स्वस्त बसल्यात। आणि तसंच आता तुम्हाला मागचा कॅमेरा करते आणि व्यवस्थित सगळा परिसर गोट्याचा दाखवते। एक नंबर नियोजन आहे, एकदम भारी आहे बरं का। आणि गाया पण भरपूर आहेत ह्याच्यातमध्ये, म्हणजे म्हैस आहे, साधी गाय आहे आणि साधी कालवड पण आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या गोट्यात एक तरी साधी गाय म्हैस पाहिजेच, घरगुती दूध खाण्यासाठी म्हैस आणि साधी गाय म्हणजे काय म्हणतात ना, 33 कोटी देव असतात, त्याच्यामुळं साधी गाय तर हमेशा एकतरी गोट्यात पाहिजे। आपल्या पण गोट्यावरती गाय आहे, तुम्ही बघितली पण असं एखाद्या व्हिडिओमध्ये। आणि म्हैस पण आहे, तसंच आपल्या भाऊकड पण आहे। तर बघू शकता नियोजन एकदम ओकेमध्ये। तर चला आता दाखवते तुम्हाला, आणि गायची ती 2 कालवडी पण दाखवते आणि एका गायला 2 पिल्लं झालेली पण दाखवते। तर चला, तर बघू शकता का इकडं तिची कालवड बसली या पांढऱ्या गायची, ही बघा। तर ही 2 ते 2.5 महिन्याची कालवड आहे बघा, कशी झाली एकदम गुटगुटीत आहे। तर आता आत काही शिरत नाही, मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते। इथं पांढरी गाय आणि इथं खाली बसली म्हैस, आणि ह्या काही इकडं गाय आहे त्या कशा निवांत, आता दुपारची वेळ आहे तर एकदम त्यांचा आराम चाललाय मस्तपैकी। आणि इकडं आहे, इकडं बघा चाऱ्याची पाण्याची सोय करण्यासाठी अशा कुंड्या बांधलेल्या आहेत, म्हणजे कमी बजेटमध्ये भागावं असं केलेलं आहे। कारण गव्हाण बिव्हाण काय बांधलेलं नाही, तर अशा कुंड्या ही 300 रुपयाला मिळून जाते कुंडी। तर ही पण बघा काय रात्री जलमलंय, तर एका गाईला ही झालेलं आहे। तर एकदम असं क्वालिटीचं मस्त झालेलं आहे बघा, काळं पांढ एकदम लय भारी वाटतंय ते। आणि ही एक कालवड आहे। तर चला आता ह्याच्या आया दाखवते मी। तर इकडं बांधल्यात नवीन आहेत त्याच्यामुळं मग म्हणजे आतमध्ये गोट्यात काय सोडल्या नाही, तर तिकडं बांधल्यात। तर त्या अगोदर तुम्हाला दाखवते, आपल्या इकडं कालवडी येत्या आणि इकडं आहे असं पाण्याचं नियोजन, बघू शकता का। इकडं 2 कुंड्या पाण्याच्या मांडलेल्या आहेत आणि इकडं आहेत ही कुंड्या आहेत ह्याच्या वैरणीच्या। हा असा गोठा आहे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। तर पूर्ण गोठा आहे ही 160 फुटाचा, 60 बाय 160चा गोठा आहे असं पूर्ण चौफेर। आणि इकडं आहेत कालवडी, ही बघा। तर अशा कालवडी येत्या, इकडं कालवडी येत्या। तर बऱ्याचशा विकल्या त्या, ह्यातल्या जवळपास 12-13 कालवडी होत्या, तर बऱ्याच विकल्या त्या आता। आणि इकडं आहे चाऱ्याचं नियोजन, इकडं गिनी गवत आहे, पलीकडं मका आहे आणि असा पूर्ण परिसर आहे बघा। तर कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा। म्हटलं चला इकडं म्हणजे नवीन गाया वेल्या ते, आणि एका गाईला 2 पिल्लं झाल्यामुळं मी व्हिडिओ बनवाय घेतला, कारण ह्याच्या अगोदर मी टाकलेला ह्या गोट्याचा व्हिडिओ। तर मस्त असं नियोजन आहे। कोणाला जर गोटा करायचा असेल तर अशा पद्धतीनं मुक्त गोटा अवश्य करा, एकदम म्हणजे भारी नियोजन आहे। तर इथून केलेलं आहे गेट, इकडं आहे कुटी मशीन अशी ठेवलेली आत, म्हणजे गेटच्या आतच सगळं काही ठेवलेलं आहे, म्हणजे कुत्र्या मांजराचं काही नाही असं केलेलं आहे। आणि इकडं समोर केलेलं आहे गेट। तर आता आपण हे गेट लावून घेऊयात, कारण कोंबड्या बाहेर येतात इथून।
त्याच्यामुळे आता ही गेट लावून घेते व्यवस्थित. तर चला आता इकडं जाऊयात आपण. ही नवीन आणलेल्या गाया आहेत त्या. तर सकाळी धुतल्यात व्यवस्थित, कारण रात्री वेल्या वेल्या भरपूर म्हणजे चिकचिकीमुळं खराब झाल्या. तर सकाळी धुतल्या त्या. तर जे आत्ता मी कालवड दाखवली ना तिथली गोट्यातली, ती बघा तिथली, तर ह्या गायची कालवड आहे ती. तर हिला एकच पिल्लं झाले. आणि लाईव्हमध्ये बघा इथं की हिला 2 पिल्लं झालेली आहे. ही बघा अशी आहे, मस्त आहे ती गुडगुडीत. आणि गाय पण बघा ही अशी आहे, दुधाला ह्याला पण मस्त आहे. आणि 2 पिल्लं झाले ती. खरंच भारी वाटलं. 2 काय म्हणतात ना, दुधाला जरी रेट कमी असलं ना तरी पण शेतकऱ्यांचं जनावरांचं प्रेम कधीच कमी होणार नाही. परवडो अगर ना परवडो, पण गाया खरेदी करत राहते ती शेतकरी. आवडली गाय की खरेदी करत राहतात. की कसं की सहजगंती गाया बघायला गेली ती, 2 गाया आवडल्या म्हणल्यावर घेऊनच रात्री घरी आल्यात. तर अशी मस्त त्यांना पिलं योगायोगी. म्हणजे दोघी पण अगोदर एक तिथंच ठरवली त्यावेळेस विली. तर साधारणतः 11-11:30 वाजले होते घरी गाय आणायला. आणि घरी आणल्या ही विली. तर अशी मस्त ही जी 2 पिल्लं आहे ती. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. कसं आहे, दुग्ध व्यवसायामध्ये परवडो किंवा अगर ना परवडो, पण प्रत्येक शेतकऱ्याचं असंच आहे. जे दूध उत्पादक शेतकरी आहेत, गाया दिसली गाय की दारात आणल्याशिवाय राहायचं नाही तिला. तर म्हणजे एवढं गायांवरती प्रेम आहे. आणि गायांमध्ये ज्यांना आवड आहे ती विचार करत नाहीत कुठल्या गोष्टीचा. तर तुमचं काय म्हणणं आहे तर याच्यावरती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच तसं सांगायला गेलं ना तर खरंच सध्या दुधाचा रेट कमी असल्यामुळं दुधामध्ये खरंच परवडत नाही सध्याला. कारण जनावरांचा चारा खुराक ह्याचा हिशोब केला ना तर काहीच शिल्लक राहत नाही. तरीसुद्धा आपण गायाला मागं म्हणजे हे करत नाहीत, हातत नाहीत. कारण गाय जर आवडली ना तर 100% गाय घरी घेऊनच यायची, असं आमच्या शेतकऱ्यांचं नियोजन आहे. तर कशी वाटली आपली जोड न्यू मेंबर. तर 2 गाया आणि 3 कालवडी. तर जास्त बघा आता रात्री उशिरा तिची डिलेवरी झाली. म्हणजे साधारणतः 11:30-12 वाजले असतील. त्यानंतर झाड वगैरे पडण्यात वेळ गेला. आणि सकाळी सकाळी कॉल केला डॉक्टरांना. डॉक्टर आले, तिला इंजेक्शनं तिची पिशवी धुवून घेतली. कारण ती गायची डिलेवरी झाल्याच्यानंतर ना सर्वात अगोदर गाय मोकळी झाली की तिची पिशवी धुवून घेतली, गरजेला गोळ्या सोडून घेतली, जेणेकरून नंतर गाभणे राहतात ना गाईला काही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी सकाळी तिला एक सलाईन म्हणजे 1 बाटली सलाईन लावली आणि वगैरे धुवून घेतली. आणि आता निवांत झाली बघा. थोडंसं खाल्लं तिनं, कारण बघू शकता खापाळी भरपूर खापाळी झाली, कारण खाल्लं नाही तिनं रात्री गेल्यापासून. तसंच आपली ही जी काय तिचं काय नाही, आता ती खाती निवांत. तिला पण इंजेक्शन वगैरे करून घेते, कारण एका वेळेस दोघी पण वेलेले आहेत. आणि दोघीची पण पिल्लं ही मस्त तंदुरुस्त. आणि त्यांना डॉक्टर बोलवून सगळं त्यांची काय ट्रीटमेंट असते डिलेवरी झाल्यावरती. गोळ्या सलाईनचं 1 बाटली सलाईन, 1-2 बाटल्या सलाईन, त्याच्यावरती गोळ्या सोडणं वगैरे जे काय असं सगळं करून घेतलेलं आहे. तर चला आता इकडं जाऊया आपण ह्या गोट्यात. यांचं कसं चाललं आहे इकडे, यांचं आरामाचं टायमिंग आहे. आराम कसा चालला आहे बघितला का. तर आपल्याला ही गायी बसलेल्या आहेत त्या 1,61,000ला 2 गायी. तर 85,000ला 1 गाय बसलेली आहे. तर 85,000च्या मानाने एकीनं 2 कालवडे दिल्यात, एकीने 1 कालवड दिली. तर तुम्हाला कशी वाटली किंमत ह्या गायीची नक्की कमेंट करून सांगा. कारण सध्या म्हणजे गायांना रेट नाहीतच आहे जास्त, पण त्या हिशोबाने माझ्या हिशोबाने तर मला म्हणजे योग्य दर वाटला आणि भारी वाटल्या. कारण गाया पण मस्त आहेत त्या आणि 3ऱ्या वेताच्या गाया आहेत, त्याच्यामुळं नवाट पण आहेत. सध्या आपल्याकडं म्हणजे 2-3 वेताला म्हणलं तरी ह्या गाई चालण्यासारख्या आहेत. 2ऱ्या 3ऱ्या म्हणजे अजून 2-3 आपल्याकडं होऊ शकतात. तर कसं काय वाटले आपली न्यू मेंबर आहेत, काय न्यू मेंबर 3 आहेत. म्हणजे कसं होतं, एक गाय इकडं तिकडं पिल्लं निघली का नाही ती ओरडली, त्याच्यामुळं दोन्ही पण पिल्लं तिच्या पशीच ठेवली ती वाटते. तर आता थोडंसं ऊन चटकायला लागले, तर उन्हाला एकदम अशी झोपायला लागले ती आता. आणि तसंच आजूबाजूने बघा अशी केळीची झाडं आहेत. तर म्हणजे गोट्याच्या कडेने पूर्ण हिरवगार
परिसर आहे. घराच्या बाजूने इकडं गोटा घर सगळं एकदम असं भारी वाटतंय का नाही. तर असं द्या कसा वाटतं व्हिडिओ ती बघा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय सर्वांना, भेटूया पुढच्या व्हिडिओ.